शेतकरी मित्रांनो, मी वैभव राऊत ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपले सहर्ष स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत एका कांद्याच्या प्लॉटला भेट द्यायला। या कांद्याच्या प्लॉटचं वैशिष्ट्य काय आहे, हा प्लॉट कसा डेव्हलप झाला, याची संपूर्ण माहिती आपण शेतकरी मित्राकडून जाणून घेऊया। नमस्कार सर। नमस्कार। आपलं पूर्ण नाव आणि परिचय द्या। माझे नाव मनोहर ज्ञानदेव वानखडे, गाव माझं इचा। आणि हा जो कांद्याचा प्लॉट आहे, हा कांद्याचा प्लॉट ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवर घेतलेला आहे। फक्त याला आता हे सर, आपण ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवर आपण हा कांद्याचा प्लॉट घेतला, यामध्ये काही तुम्ही पेरणीच्या वेळेस रासायनिक खत वगैरे काही टाकलं? नाही, पेरणीच्या वेळेस रासायनिक खत नाही टाकलं ना, याला रासायनिक फवारणी केली। फक्त याला 2 फवारण्या केल्या, ग्रोथ शक्ती मॅक्स फायटर रायडर याच्या 2 फवारण्या। 2 फवारण्या। त्याच्या व्यतिरिक्त काही बुरशीनाशक वगैरे काहीच नाही, कोणतंच नाही टाकलं। काहीच नाही टाकलं। बरं, खतही टाकलं नाही? नाही, खत बी नाही दिलं। खत पण टाकलं नाही किंवा कुठलं बुरशीनाशक नाही किंवा कुठलं काही टॉनिक वगैरे काही दुसरं बाहेरचं काहीच नाही दिलं। काहीच नाही। फक्त या 2 फवारण्या घेतल्या, ग्रोथ शक्ती मॅक्स फायटर रायडरच्या। हो, पेरलं आणि नंतर 2 फवारण्या घेतल्या, बाकी काहीच नाही घेतलं यामध्ये। आणि त्यानंतर पाण्याचं नियोजन, पाणी समजा त्याले 3-4 तास पाणी देऊ ड्रीपनं, 4 तास। त्या व्यतिरिक्त आपण कुठले नंतर काही वाढीसाठी खत नाही, काहीच नाही। म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा 2 फवारण्या आपण ते घेतल्या। आणि संरक्षणासाठी जसं थ्रिप्ससाठी, पांढऱ्या माशीसाठी तुम्ही ते ब्रह्मास्त्र टाकलं होतं एक वेळेस। ब्रह्मास्त्र आणि फायटरचा एक स्प्रे घेतला। त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, बाकी काही नाही। मग आता या 2 स्प्रे पोषणाचे आणि 1 स्प्रे संरक्षणाचा, या 2 स्प्रेच्या भरोशावर आपण हा कांद्याचा प्लॉट डेव्हलप केला। आता हा पूर्ण प्लॉट किती आहे आपला? हा एकर भराचा प्लॉट आहे। तर या एकर भराच्या प्लॉटमध्ये आपण 2 स्प्रेच्या भरोशावर हा कांदा केला। या कांद्याची साईज जर आपण पाहू शकता, थोडं दाखवा आहे कांद्याची साईज वगैरे। हे स्टंप पाहू शकता कांद्याचा आपण कशा पद्धतीनं हा डेव्हलप झालेला आहे। ह्या कांद्याची भरण साईज पण पाहू शकता। हे थोडं हे पाहू हे कांद्याची साईज कशा पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे। जर हा कांदा आपण उपटून जर पाहिला, हा पा किती धट आहे एकदम, म्हणजे मुळ्यात किती हे केलेले आहे। उपटून हे काढतो म्हटलं तर आपल्याला हा कांदा उपडायला एवढा सोपा नाही आहे, कारण मुळ्याचं जावरं पहा तुम्ही किती जबरदस्त झालेला आहे। हे जावरं होण्याचं कारण या मातीमध्ये आधी ग्रीन लाईफचं औषध गेलेलं आहे आणि या ग्रीन लाईफच्या औषधामुळे हे सर्व डेव्हलप झालं। आता कांद्याची साईज पण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे। जर 2 फवारणीच्या भरोशावर जर हा कांद्याची साईज एवढी होऊ शकते, तर शेतकरी मित्रांनो हे एक आश्चर्याची गोष्टच असल्यासारखी आहे आपल्यासाठी। कारण आपण याचं कुठलंही रासायनिक किंवा कुठलंही बाहेरचं कुठलंही प्रोडक्ट न वापरता फक्त ग्रीन लाईफ ट्रीटमेंटवरचे 2 स्प्रे घेतले आणि 2 स्प्रेच्या भरोशावर ही कांद्याची साईज आपण पाहू शकता कशा पद्धतीनं साईज तयार झाली। स्टम आजही पाहू शकता आपण किती जबरदस्त त्याचं हे झालेलं आहे। तर ह्या गोष्टी सर शक्य वाटते का तुम्हाला? असं वाटत होतं? सुरुवातीला नाही वाटे, मागच्या वर्षी वाटत नव्हतं नाही किंवा येणार नाही। हां आपण खत देतो आलो आजपर्यंत, आणि हे समजा एका लिटरमध्ये काय येईल असं वाटे सुरुवातीला। पण ज्यावेळेस प्रत्यक्षात केलं त्यावेळेस मग त्याचा अनुभव आला। बरं, यासाठी सर एका एकरासाठी खर्च किती आला सर आपल्याला? काय 10,000 रुपये आला असेल। 10,000 बस। 10,000 रुपये? हो, 2 फवारे ते बस, बाकी काही नाही। 10,000च्या वर नाही आला। 10,000च्या वर खर्च आला नाही। जर 10,000 1 एकर कांदा होईल का सर? त्याची अशी साईज पकल का? नाही, शाश्वती अशी वाटते का तुम्हाला? तर मनाला नाही, वाटतच नाही ना। वाटतच नाही। कारण याला 2 पोते जरी खत दिलं समजा, तर 4,000चं खत झालं। 10-12 हजाराच्या फवारण्या होतात आणि याच्यावर रोगराई येते। आलं की मग कृषी सेवा केंद्रावाले म्हणतात हे टाका, ते टाका, अमुक टाका, ढमुक टाका, त्याचं ते सुरू होते। बरोबर आहे। मग ते 10,000नी होतच नाही ना। बरं, आज हे कांदा काढायला आला तरी याची पाल हिरवीकच आहे। वैशिष्ट्य म्हणजे आणि पाल खाण्यासाठी बी, म्हणजे खायला जरी घेतली तरी चांगली लागते, गोड लागते। म्हणजे आज किती दिवसाचा प्लॉट आहे सर आपला? हा प्लॉट आहे 4 महिन्याचा। 4 महिन्याचा? हो। नाही, लावून किती दिवस झाले आता याला लावून 3 महिने पूर्ण झाले। 3 महिने पूर्ण झाले? हो। आज 3 महिने झाल्यानंतरही आपण पाहू शकता कशा पद्धतीची ग्रीनरी या प्लॉटमध्ये आहे। संपूर्ण प्लॉटमध्ये इकडं असा कॅमेरा फिरवा आणि दाखवा, संपूर्ण ग्रीनरी कशा पद्धतीची या प्लॉटमध्ये आजही आहे।
एवढी ग्रीनरी आपल्याला या स्थितीतनी दिसेल आणि कांद्याची साईज पण आपण पाहू शकता कशी झालेली आहे. जर या परिस्थितीतनी ही ग्रीनरी राहू शकते तर याचं फक्त एकमेव आणि एकमेव कारण म्हणजे ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर. ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूरची दर्जेदार उत्पादनं त्याच्या भरोशावर हा प्लॉट आज आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर खर्चाच्या तुलनेत तुम्हाला काय वाटते सर, रासायनिकपेक्षा रासायनिकपेक्षा खर्च तर एकदम म्हणजे 50% झाला. 50% झाला. 50% झाला. 50% नाही, त्याच्यापेक्षा कमी म्हटलं तरी चालते. अच्छा. आणि दुसरी गोष्ट की माती मस्त झाली, चहापत्ती सारखीच माती झाली, एकदम मऊ माती झाली. मऊ माती आणि आपण हे मातीचा पाहू सुगंध शकता. येते. मातीचा सुगंध सुगंध घेऊ येते शकता. हे माती. माती आपण पाहू शकता कशी झालेली आहे. अशी भुसभुशीत माती भुसभुशीत आपल्याला माती. कुठेही पाहायला मिळणार नाही. सरांनी कांद्याचा प्लॉट तर डेव्हलप केला, पण त्यासोबत या मातीवर पण काम केलं आणि ही माती पण भुसभुशीत झाली. पर्यायानं काय झालं तर सरचा पुढचा खर्च पुढील पिकासाठी जो खर्च होणार आहे तो खर्च कमी झाला. माती बलवान तर पीक पैलवान ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना आपल्याला इथे प्रत्यक्षात दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, रासायनिकमध्येच उत्पन्न होऊ शकते, ऑर्गॅनिकमध्ये होऊ शकत नाही, ही आपली संकल्पना चुकीची ठरवण्याचं काम आज वानखडे सरांनी इथं सिद्ध करून दाखवलं आहे आपल्या समोर. तर याच प्रकारची अशीच नवीन माहिती आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खाली माझा नंबर दिसेल, त्या नंबरवर कॉल करा आणि माहिती घ्या. माझा नंबर आहे 96 370 65 111. धन्यवाद.